Hello and welcome student for today's lecture. The lesson respiration and energy transfer. In this lecture we are going to discuss about glycolysis. Before two lectures we have discussed about aerobic respiration, what is the meaning of anaerobic respiration, what is glycolysis, why glycolysis is common in both respiration. म्हणजे ग्लायकोलिसिस ही एरोबिक आणि एनॉर्बिक रेस्पिरेशन दोन्हीमध्ये कॉमन का आहे किंवा कशा पद्धतीनं त्याचा फ्लोचार्ट आहे. ग्लुकोजचं कन्व्हर्जन पायरुव्हिक ॲसिडमध्ये होणं ह्या प्रोसेसला आपण ग्लायकोलिसिस म्हणतो. म्हणजे डेफिनेशन फार सोपी आहे की जनरली आपण म्हणतो की द प्रोसेस इन विच ग्लुकोज इज कन्वर्टेड इन टू पायरुव्हिक ॲसिड ऑर अ पायरुवेट. डेफिनेशन इतकी सोपी असेल पण ती प्रोसेस तेवढी इझी नाही. कारण आपण बघितलं त्याच्यामध्ये 2 फेज आहेत. स्टेप्स जर विचार केला तर एकूण 10 स्टेप्स आहेत आणि ह्या 10 स्टेप्स एन्झाईमचा वापर करून काय करत असतात तर ह्या सबस्ट्रेट, इथे सबस्ट्रेट कोणतं आहे रे, ग्लुकोज सबस्ट्रेट आहे. तर त्याचा फ्लोचार्ट आपण मागच्या लेक्चरला मी ब्लॅकबोर्डवर तुम्हाला समजून सांगितला होता. इथे आपण थोडंसं पुन्हा अजून याच्यामध्ये फ्लोचार्ट आपण बघतोय. तुमच्या पुस्तकातलेच पेज आहे बघा. इथे ग्लुकोज आहे, तुम्हाला माहिती आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे रे. ग्लुकोजचा फॉर्म्युला C6H12O6 सगळ्यांना माहिती आहे. ओके, हा फॉर्म्युला इथं लिहिलं आहे बघा. म्हणजे इथं आपल्याला फक्त कार्बनचं घेणं देण्यात आहे. इथं कार्बन, हाऊ मेनी कार्बन्स आर देअर, 6 कार्बन्स आर देअर. म्हणजे जर आपण ग्लुकोजचा एक मॉलिक्यूल घेतला, ग्लुकोजचा किती मॉलिक्यूल घेतो आहे, फक्त आपण एक मॉलिक्यूल घेतो, त्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन किती आहेत, 6 कार्बन आहेत. ठीक आहे. मग इथं तुमच्या पुस्तकामध्ये तेच दिले बघा. 1 ग्लुकोज मॉलिक्यूल हॅव्हिंग 6 कार्बन. ओके, लक्षात येतं सगळ्यांच्या. मग इथे काय झालं, आपण बघितलं होतं की ग्लुकोज, आता इथं काही प्रोसेसेस आहेत, काही स्टेप्स असताना काही इरिव्हर्सिबल आहेत, काही रिव्हर्सिबल आहेत. म्हणजे काही ठिकाणी एकच ॲरो आहे. 10 स्टेप्स जे आपण शिकतोय त्या स्टेप्स तुम्ही मायन्यूटली बघितले असं तुमच्या लक्षात येईल. काही ठिकाणी एक सिंगल ॲरो आहे तर काही ठिकाणी डबल ॲरो आहे. जिथं जिथं डबल ॲरो आहे याचा अर्थ ती रिॲक्शन रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे किंवा ती प्रोसेस आहे ती रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि जिथं सिंगल ॲरो आहे तिथं काय आहे तर फक्त ती इरिव्हर्सिबल आहे. याच्यात कारणही तुम्हाला पुढे जे काही क्वेश्चन्स विचारलेत पुस्तकामध्ये त्यांनी तसं क्वेश्चन विचारलं आहे की काही ठिकाणी ॲरोज जे आहेत ते सिंगल आहेत किंवा काही रिव्हर्सिबल आहेत, काही इरिव्हर्सिबल आहेत. तर त्याचं रिझन काय आहे. तर ही जी प्रोसेस होत असताना एनर्जीची गरज असते आणि काही ठिकाणी एनर्जी निगेटिव्ह आहे, काही ठिकाणी एनर्जी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी काही ठिकाणी जास्त असते, काही ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी कशी असते, कमी असते. आणि याच्यावरून मग ती रिव्हर्सिबल आहे किंवा इरिव्हर्सिबल तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलाय बघा हे. आता पहिली प्रोसेस जी आहे त्या पहिल्या प्रोसेसमध्ये बघूया आपण. ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये झालं. हे मागं मी तुम्हाला सांगितलं आहे. का ग्लुकोज 6 फॉस्फेटमध्ये झालं तर ग्लुकोज हा एलिमेंट आहे, सबस्ट्रेट आहे, बरोबर आहे. पण तो सबस्ट्रेट असताना इथं ग्लुकोज फक्त असा होता. ठीक आहे, ठीक आहे, असे कार्बन होते, 6 कार्बन होते, 6 कार्बन असणारा ग्लुकोज होता. पण इथं आपण ह्या प्रोसेसमध्ये बघतोय की इथं Mg++ आयन्स यूज केल्यामुळं इथं जे काही एन्झाईम आहे ते हेक्झोकायनेज आहे आणि ATP इथं यूज केली जाते. ATP वापरली जाते. ATP वापरली जाते म्हणजेच काय तर तुम्हाला माहिती आहे ॲडोनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडोनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणजेच ह्याला 3 फॉस्फेट ग्रुप अटॅच असतात. आणि मग ज्यावेळेस एनर्जीची गरज असते त्यावेळेस त्यातला एक बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. बॉन्ड ब्रेक झाला की एनर्जी रिलीज होते आणि हा जो फॉस्फेट ग्रुप आहे जो याच्यातून डिटॅच झालेला आहे, बाहेर पडलेला आहे, तो ग्लुकोजच्या 6 नंबरच्या कार्बनला अटॅच होतो. ठीक आहे. इथे किती आहेत, 1 2 3 4 5 6, 6 नंबरच्या कार्बनला. तर तुम्ही नंबरिंग इथून स्टार्ट केलं 1 2 3 4 तर इथं 6 नंबरच्या कार्बनला तो फॉस्फेट ग्रुप अटॅच होतो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं रे, ग्लुकोज 6 फॉस्फेट असं म्हटलं जातं. ठीक आहे, ग्लुकोज 6 फॉस्फेट. येते लक्षात. ग्लुकोज 6 फॉस्फेट म्हणजेच काय तर इथं काय झालं आहे बघा. इथं जो काही प्रोसेस आहे ती प्रोसेसमध्ये आपण बघतोय ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं रूपांतर म्हणजे ATP इथं यूज केल्यामुळं एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट बाहेर पडला. तो एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्लुकोजच्या 6 कार्बनला जाऊन अटॅच झाला. म्हणून प्रोडक्ट आपला काय तयार झाला, ग्लुकोज 6 फॉस्फेट. पुन्हा इथं जे एन्झाईम आहे ते एन्झाईम आहे हेक्झोकायनेज. दुसरी स्टेप आपण बघितली होती की फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आता इथं मात्र रिॲक्शन कशी आहे बघा, रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. मग फ्रुक्टोज 6 फॉस्फेट म्हणजेच काय तर मागं आपण एन्झाईममध्ये किंवा
ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट शिकलो त्यावेळेस आपण लर्न केलं होतं की ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे एकमेकांचे आयसोमर्स आहेत. ठीक आहे. मग इथं मात्र काय होतं तर ग्लुकोज 6 फॉस्फेटचे आयसोमेरिझम असं म्हणले किंवा ते जे एन्झाईम आहे ते एन्झाईम कोणतं आहे बघा, फॉस्फोहेक्झोज आयसोमरेज. कोणतं एन्झाईम आहे फॉस्फोएक्झो आयसोमरेज. हे जे एन्झाईम काय करतं तर पुढची रिॲक्शन कॅटलाइज करतं. कोणती रिॲक्शन तर आता जो प्रोडक्ट तयार होतो तो प्रोडक्ट ग्लुकोजच्या ऐवजी फक्त आपण काय लिहिणार आहे फ्रुक्टोज असं लिहिणार आहे. ठीक आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन कशामध्ये होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड स्टेप जी आहे त्या थर्ड स्टेपमध्ये सुद्धा पुढच्या आयन्स जे आहेत आपण कोएन्झाईम्समध्ये बघितलं होतं Mg++, कोफॅक्टर, कोएन्झाईम हे आपण एन्झाईम ह्या लेसनमध्ये बघितले होते. इथे Mg++ यूज केले जातं आणि तिसऱ्या स्टेपला सुद्धा ATP यूज केली जाते, कन्झ्युम केली जाते, वापरली जाते. मग ATP वापरली जाते म्हटल्यानंतर पुन्हा पुढची पहिली जी स्टेप त्या पद्धतीनं एक फॉस्फेट ग्रुप बाहेर पडणार आहे. 3 फॉस्फेट आहेत, 3 फॉस्फेटमधला एक म्हणजे बॉन्ड ब्रेक होणार आहे. बॉन्ड ब्रेक झाला की एक फॉस्फेट काय होतो रिलीज होतो. तो रिलीज झालेला फॉस्फेट मगाशी बघा लक्षात घ्या, मगाशी आपण हे 6 कार्बन काढले होते. ठीक आहे. ह्या 6 कार्बनला 6 नंबरच्या कार्बनला काय झाला होता फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला होता ज्याला आपण ग्लुकोज 6 फॉस्फेट असं म्हटलं. नंतरची स्टेप होती आयसोमेरिझम. आयसोमेरिझममध्ये काय झालं ग्लुकोज 6 फॉस्फेटच्या ऐवजी आपण त्याला काय म्हटलो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट ATPमधून बाहेर पडतो कारण बॉन्ड ब्रेक झाला. बॉन्ड ब्रेक झाला की एक फॉस्फेट ग्रुप बाहेर पडला. तो जो आयन आहे किंवा ते जे इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे ते कार्बनच्या किती नंबर फ्रुक्टोजच्या 1 नंबरच्या कार्बनला येऊन अटॅच होतं आहे. त्यामुळं त्या प्रोडक्टचं नाव काय झालं फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. कार्बन 6च आहे तुम्ही बघू शकता कार्बन 6च आहेत. मॉलिक्यूल पण एक आहे. फक्त इथं एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जो आहे तो 1 नंबरच्या कार्बनला अटॅच झाला आहे म्हणून त्याचं नाव आहे फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. लक्षात ते नावं थोडीशी अवघड आहेत पण हे समजून घ्या. मगाशी 6 नंबरच्या कार्बनला अटॅच होता म्हणून त्याचं नाव होतं फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. आता अजून एक फॉस्फेट ग्रुप आला तो त्या सबस्ट्रेटला अटॅच झाला, त्या मॉलिक्यूलला अटॅच झाला. किती नंबरच्या कार्बनला अटॅच झाला 1st नंबरच्या म्हणून त्याचं नाव झालं फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. ओके. समजलं लक्षात. आत्तापर्यंत बघा आपण जे काही सबस्ट्रेट घेतलेला आहे कार्बन 6च आहे याच्यामध्ये आणि मॉलिक्यूल एक घेतला होता. आता इथून मात्र पुढची स्टेप आहे तिथं मात्र काय होतं बघा ट्रायोज फॉस्फेट आयसोमर एन्झाईमचं नाव लक्षात ठेवा अल्डोजेस. आता इथं काय होतं तर आतापर्यंत आपण बघितलं की कार्बन एक मॉलिक्यूल होतं आणि त्याच्यामध्ये कार्बन किती होते 6 होते. आता काय केलं 3-3चे 2 ग्रुप होतात. 3-3 कार्बन असणारे 2 ग्रुप तयार होतात. पहिला ग्रुप आहे तो असिलल्डिहाइड 3 फॉस्फेट. ठीक आहे. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट आणि दुसरा आहे तो डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेट. ज्याला इकडं आपण ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटला जनरली आता पुढं आपण ज्यावेळेस क्रेब सायकल किंवा इथं बघतोय किंवा केल्विन सायकलमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याला PGAL असं म्हटलं जातं. शॉर्टमध्ये त्याला PGAL असं म्हटलं जातं. मग ग्लिसराइड 3 फॉस्फेट याचा अर्थ काय तर हा जो कार्बन तयार झाले किंवा हे जे मॉलिक्यूल तयार झालेलं आहे हे मॉलिक्यूल कितीने तयार झालेलं आहे तर 3 कार्बनने तयार झाले. 3-3 कार्बनचे 2 ग्रुप तयार झाले. एक आहे PGAL आणि दुसरा आहे DHAP. शॉर्टमध्ये तिथे बघा मी तर PGAL आणि दुसरा आहे DHAP. जसा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज एकमेकांचे आयसोमर्स होते तसे हे दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत. दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत. याच्याकडे 3 कार्बन आहेत, याच्याकडे 3 कार्बन आहेत. असे 2 मॉलिक्यूल म्हणजे ह्याचा 1 मॉलिक्यूल तयार होतो आणि इकडच्याचा 1 मॉलिक्यूल असे 2 मॉलिक्यूल इथं तयार होतात. आणि मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या प्रोसेसला आपण क्लिवेज असं म्हणतो. आता इथे बघा इथून पुढे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट इथं ॲरो तुम्हाला 2 दाखवले आहेत की याचं दोन्हीचं कन्वर्जन एकमेकांमध्ये होऊ शकतं कारण दोन्ही एकमेकांचे आयसोमर्स आहेत. मग आता हे डायहायड्रॉक्सी ॲसिटोन फॉस्फेटचं कन्वर्जन आपण कशामध्ये झालं असं म्हणूया PGALमध्ये झालं ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेटमध्ये. म्हणजे ऑलरेडी ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट 3 कार्बनचा असणारा एक मॉलिक्यूल होता. DHAP म्हणजे डायहायड्रॉक्सी ॲसिटोनचं रूपांतरसुद्धा ह्या PGALमध्ये झालं जो किती कार्बनचा आहे 3 कार्बनचा. 1+1 इथं आता किती मॉलिक्यूल तयार झाले 2 मॉलिक्यूल तयार झाले. किती मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल. त्यामुळे ही जी रिॲक्शन आहे पुढची किंवा ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आता
एका ठिकाणाहून दाखवली. ठीक आहे, कशाहून दाखवली? एका ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ काय? ही 2 मॉलिक्यूल प्रत्येक ठिकाणी म्हटलं इथून पुढं. 2 मॉलिक्यूलचा अर्थ काय? तर एक मॉलिक्यूल PgLचा असणार आहे, एक मॉलिक्यूल DHAPचा असणार आहे. हे सगळं मागच्या लेक्चरला मी सांगितलं आहे, फक्त पुन्हा रिवाईज करते. ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. असे किती मॉलिक्यूल आहेत? 2 मॉलिक्यूल. 2 मॉलिक्यूल आहेत, प्रत्येकामध्ये कार्बन किती आहेत? 3 आहेत. त्याच्यानंतर पुन्हा इथं काय होतं? तर NADचं कन्वर्जन कशामध्ये झालं? NADH+H+ मध्ये झालं. इथं सुद्धा काय होतंय बघा, इथं बघा जो प्रोडक्ट तयार होतो तो प्रोडक्ट आहे 1,3-बायफॉस्फोग्लिसरेट. याचा अर्थ इथं सुद्धा 2 फॉस्फेट ग्रुप अटॅच आहेत. बायफॉस्फेट म्हटलं आहे. इथं सुद्धा ह्या रिॲक्टंटला 3 कार्बन प्रत्येकी असणाऱ्या पहिल्या कार्बनला आणि तिसऱ्या कार्बनला नाव कसं आहे बघा? 1,3. याचा अर्थ काय? 3च कार्बन आहेत. आपण आता बघितलं होतं किती कार्बन आहेत प्रत्येकी? 3 कार्बन आहेत. त्यातल्या पहिल्या कार्बनला आणि तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे आणि म्हणून त्याला आपण बायफॉस्फो 1,3-बायफॉस्फोग्लिसरेट असं म्हटलं गेले. असे किती मॉलिक्यूल आहेत रे? 2 मॉलिक्यूल आहेत. ठीक आहे, एक PgLचा, एक DHAPचा. याच्यानंतर आता काय होतं आहे बघा, हे जे 1,3-बायफॉस्फोग्लिसरेट आहे त्याचं रूपांतर पुन्हा कशामध्ये झालं? 3-फॉस्फोग्लिसरेट. आता हे होत असताना इथं ATP कंझ्युम केली जात नाही. आत्तापर्यंत वरच्या 2 स्टेपमध्ये आपण काय बघितलं? तर ATP वापरली म्हणजेच काय झालं? एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जो बाहेर पडला होता तो त्या सबस्ट्रेटला अटॅच होत होता. आता उलटं होते, ATP तयार होती, ATP सिंथसाइज होती. लक्षात ठेवा, स्टेप 7मध्ये ATP सिंथसाइज केली जाते. 2-ADP तुमच्या दिले बघा लक्षात येईल. 2-ADPचं कन्वर्जन कशामध्ये झाले? 2-ATPमध्ये झालं आहे. म्हणजे डायफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये झालं रे? ट्रायफॉस्फेटमध्ये झालं. डायफॉस्फेटचं रूपांतर कशामध्ये झालं? ट्रायफॉस्फेटमध्ये झालं. असे किती मॉलिक्यूल ATPचे तयार झाले? 2 मॉलिक्यूल. लक्षात ठेवा किती नंबरला? 7 नंबरला. त्याच्यानंतर 3-फॉस्फोग्लिसरेट तयार होते. म्हणजेच आता इथे काय होते बघा, एक फॉस्फेट ग्रुप निघून गेला त्यामुळे एकच फॉस्फेट राहिला. आधी किती होते? 2 फॉस्फेट ग्रुप होते, एक निघून गेल्यामुळं याचं नाव काय झालं? 3-फॉस्फोग्लिसरेट. आता पुढचा प्रोडक्ट काय सांगितला होता? 2-फॉस्फोग्लिसरेट. इथं काय होतं? फक्त कोणतीही रिॲक्शन म्हणजे फक्त काय होतं? फॉस्फेट जो ग्रुप आहे तो 3 नंबरच्या कार्बनवरून कुठे येतो? 2 नंबरच्या कार्बनला येतो. ठीक आहे, 3 नंबरच्या कार्बनवरून तो कुठे येतो? 2 नंबरच्या कार्बनला येतो. म्हणून त्याचं नाव आहे फॉस्फोग्लिसरेट. किती कार्बन आहे त्याच्यामध्ये? 3च कार्बन आहेत, 2 मॉलिक्यूल. 2 मॉलिक्यूल कळतात कुठले? एक DHAPचा एक आहे आणि एक PgLचा आहे. आता इथं मात्र डिहायड्रेशन होतं. कधी कधी तुम्हाला विचारलं जातं की डिहायड्रेशन कोणत्या स्टेपला होतं? तर 9 स्टेपला होतं. Mg++ इथं आयन्स यूज केले जातात. ॲरो बाहेर दाखवलं आहे म्हणजे H2O ॲड होत नाही आहे, H2O बाहेर पडतो आहे, म्हणजेच डिहायड्रेशन होत आहे. एन्झाईम कोणतं रे? एनोलेज आहे. आणि नंतर मग मात्र पुढचा प्रोडक्ट तयार होतो तो आहे 2-फॉस्फोफिनॉल पायरवेट, ज्याला तुम्ही फोटोसिंथेसिस शिकत असताना PEPA असं म्हटलं गेलं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ PEPA? फॉस्फोफिनॉल पायरविक ॲसिड किंवा पायरवेटसुद्धा म्हटलं जातं. आणि नंतर शेवटची जी स्टेप आहे 10th स्टेप, 10th स्टेपला सुद्धा ATP सिंथसाइज होती. ATP कंझ्युम कुठं केली जाते, वापरली कुठं जाते आणि सिंथसाइज कुठं केली जाते हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे जी पहिली फेज आपली होती प्रिपॅरेटरी फेज, जी म्हणजे पहिली फेज आहे त्या फेजमध्ये ATP वापरली गेली, कंझ्युम केली गेलेली आहे. नंतर मात्र पे ऑफमध्ये काय झालं रे? तर ATP तयार झालेली आहे. ठीक आहे, ग्लायकोलिसिसमध्येच एका ठिकाणी ATP वापरली जाते आणि काही ठिकाणी ती काय केली जाते? सिंथसाइज केली जाते. 7th आणि 10th स्टेपमध्ये ATP सिंथसाइज केली जाते. ओके, आणि मग शेवटचा प्रोडक्ट आपण शिकलो होतो तो म्हणजे पायरविक ॲसिड. इथे किती पायरविक ॲसिड तयार झाले? 2 मॉलिक्यूल तयार झाले. म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्यूलपासून, मॉलिक्यूल आपण किती घेतला होता ग्लुकोजचा? एकच मॉलिक्यूल घेतला होता, त्याच्यामध्ये 6 कार्बन होते. आणि ज्यावेळेस ग्लायकोलिसिस कंप्लीट होतं आहे त्यावेळेस आपल्याला इथं असं दिसतं की इथं 2 मॉलिक्यूल पायरविक ॲसिडचे तयार झालेले आहेत, प्रत्येकी 3 कार्बन असणार आहे. ओके, सो रिॲक्शन आपली पाठीमागं आपण बघितलेलीच आहेत, पुन्हा बघूया. ग्लुकोज +2 ATP +2 IP +4 ADP +4 NAD+ हे रिॲक्टंट झाले. प्रोडक्ट काय मिळाले आपल्याला? 2 पायरवेट मिळाले,
2 ADP मिळाल्या, 4 ATP मिळाल्या. ठीक आहे, 4 ATP इथं आणि इकडं 4 ATP आपण तयार केले. 2 NADH+H+ तयार झालेले आहेत आणि 2 H2O मॉलिक्यूल. मग आता बघा इथं लक्षात ठेवा, जी काही 6 नंबरची स्टेप आहे तिथं NAD+चं म्हणजे 2 मॉलिक्यूल NAD+चे रूपांतर कशामध्ये झालं आहे, NADH2 किंवा त्याला NADH+H+ असं म्हटलं जातं. याच्यात काही शंका आहे का? शंका असेल तर मला विचारा. याच्यानंतर पुढचं बघा, बोथ मॉलिक्युल्स ऑफ 1,3-बायफॉस्फोग्लिसरेट आर कन्व्हर्टेड इंटू 2 मॉलिक्यूल ऑफ पायरविक ॲसिड. जे 2 मॉलिक्यूल होते कुणाचे, 3-फॉस्फोग्लिसरेटचे, बरोबर आहे, 1,3-बायफॉस्फोग्लिसरेटचे, ह्याचं रूपांतर शेवटी कशामध्ये झालं रे, पायरविक ॲसिडमध्ये झालं. ठीक आहे, पायरविक ॲसिड किती तयार झाले, 2 तयार झाले, 2 मॉलिक्युल्स पायरविक ॲसिड तयार झाले. बऱ्याचशा रिॲक्शन्स होत गेल्या आणि हे रिॲक्शन होत असताना एनर्जी रिलीज झाली. ठीक आहे, किती मॉलिक्यूल रिलीज झाले बघा इथे विचारलं आहे. द रिलीज एनर्जी इज यूज टू प्रोड्यूस ATP, 4 मॉलिक्यूल. मग अशा आपण बघितलं की 7th आणि 10th ह्या स्टेपमध्ये प्रत्येकी 2-2 म्हणजे 4 मॉलिक्यूल इथं काय झाले, ATPचे तयार झाले आणि ते जे फॉस्फोरिलेशन आहे त्याला सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट. Glycolysis is under tight control. Its rate depend upon the requirement of ATP and many other factor. Actually glycolysis जी प्रोसेस होती आहे त्याच्यावर कंट्रोल आहे. ठीक आहे, इट्स अंडर द टाईट कंट्रोल, म्हणजे असं होत नाही, जेव्हा गरज असेल त्यावेळेसच काय होत जातं, ग्लायकोलिसिस होतं. म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आहे. त्याचा जो रेट आहे तो रेट डिपेंड आहे कशावरून, तर ATPची रिक्वायरमेंट, आणि म्हणजे आपल्याला ATP गरज असेल तरच आपण सिंथसाइज करणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हा रेट जो आहे ग्लायकोलिसिसचा हा कशावर अवलंबून आहे, रिक्वायरमेंट ऑफ ATP अँड मेनी अदर फॅक्टर. ग्लायकोलिटिक रेट कंट्रोल इज अचीव्ड बाय कॉम्प्लेक्स इंटरप्ले बिटवीन ATP consumption, NADH2 generation and regulation of various glycolytic enzyme like hexokinase, PFK1, पायरावेट कायनेस एक्सेट्रा. त्यांनी असं म्हटलं की ग्लायकोलिसिस होतं आहे त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपल्या बॉडीमध्ये त्या कंट्रोल केल्या जातात. फॉर एक्झाम्पल ATPचं कन्झप्शन असेल, NADH2 रिजनरेट होतो आहे. ठीक आहे, NADपासून NADH2 तयार झाला, त्याचं रिजनरेशन होतं आहे, किंवा बरेचसे जे एन्झाईम्स आहेत त्याचं रेग्युलेशनसुद्धा केलं जातं. Beside, it is also controlled by hormone like glucagon, epinephrine and insulin. आता हे जे हार्मोन्स आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये शिकला असाल, पॅनक्रियाज ज्यावेळेस तुम्ही शिकलाय किंवा किडनी ज्यावेळेस शिकलाय त्यावेळेस हे एन्झाईम्स तुम्हाला गेले. ग्लुकॅगॉन आहे, इन्सुलिन आहे, इपिनेफ्रिन आहे. हे जे एन्झाईम्स आहेत किंवा हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोनसुद्धा ग्लायकोलिसिसवर कंट्रोल केले किंवा ग्लायकोलिसिसवर कंट्रोल केले जातात. आता पुढं क्वेश्चन्स विचारलेत बघा. आता जे काही आपण स्किमॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं किंवा ग्लायकोलिसिस प्रोसेस बघितलं त्याच्यावर काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्हॉट इज द रोल ऑफ Ng++, Zn++ इन अ व्हेरियस स्टेप्स ऑफ ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस शिकत असताना हे जे कोफॅक्टर्स होते त्याचा वापर कशासाठी केला गेला होता, का वापरले गेले, काय एन्झाईम, त्याचा रोल काय असेल ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर व्हाय सम रिॲक्शन्स ऑफ अ ग्लायकोलिसिस आर रिव्हर्सिबल अँड सम इरिव्हर्सिबल. मगाशी मी डिस्कसन सांगितलं की काही रिॲक्शन्स आहेत त्या रिव्हर्सिबल आहेत, काही इरिव्हर्सिबल आहेत, अशा का. आणि तिसरा पॉईंट आहे व्हाय ग्लायकोलिसिस कन्सिडर्ड ॲज ए बायोकेमिकल प्रूफ ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशन शिकत असताना आपण बघितलं की इव्हॉल्युशनचा मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स असेल, पेनॉडॉलॉजिकल एव्हिडन्स असेल, काहीतरी इव्हिडन्सचा वापर करून आपण सांगतो की ह्याचे वंशज हे आहेत. मग जे काही इव्हॉल्युशन प्रूफमध्ये हे ग्लायकोलिसिसला कन्सिडर का केलं जातं, तर ग्लायकोलिसिस ही प्रोसेस आहे ही सगळ्यांमध्ये होती. अगदी किंगडम मोनेरामध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम असतील ते किंगडम, हायली डेव्हलप्ड किंगडम जो ॲनिमलिया आहे, प्लांटी आहे, ह्या सगळ्यांच्यामध्ये कॉमन स्टेप ग्लायकोलिसिस आहे. म्हणजे फक्त असं नाही की हायली डेव्हलप्डमध्येच ग्लायकोलिसिस होतं आहे, लोअर ॲनिमल्समध्ये, लोअर प्लांटमध्ये होत नाही, असं होत नाही. ग्लायकोलिसिस इज ए कॉमन स्टेप म्हणून हा एक इव्हॉल्युशनरी प्रूफ म्हणून यूज केला जातो. वाय डू ॲथलेटिक्स लाईक अ स्पिंचर्स हॅव अ हायर प्रपोर्शन ऑफ व्हाईट मसल फायबर. आपण 2 मसल फायबर शिकलो आहे, व्हाईट मसल फायबर आहेत, रेड मसल फायबर आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये जे काही व्हाईट मसल फायबर्स आहेत त्याचे जे मसल फायबरच्यामध्ये तुम्हाला हायर प्रपोर्शन का दिसतं ॲथलेटिक्समध्ये, याचं कारण विचारलं. ठीक आहे,
त्याच्यानंतर डू यू नोमध्ये काय बघा, ग्लायकोलिसिस इज द ओनली सोर्स ऑफ एनर्जी प्रोडक्शन इन अ इरिथ्रोसाइट, रिनल मेडुला, ब्रेन अँड स्पर्म. आता ग्लायकोलिसिस जी प्रोसेस होती, बरेचसे बॉडीमधले काही सेल्स आहेत. फॉर एक्झाम्पल इरिथ्रोसाइट म्हणजे काय रे, RBC, रेड ब्लड कार्पुस्कल, ज्याला आपण इरिथ्रोसाइट असं म्हणतो. मग हे इरिथ्रोसाइट असेल किंवा रिनल मेडुला, रिनल म्हणजे किडनीमध्ये 2 भाग तुम्ही शिकलाय, कॉर्टेक्स आणि मेडुला. मग रिनल मेडुला जो भाग आहे, मधला भाग जो आहे, कॉर्टेक्स म्हणजे बाहेरचा, मेडुला जो आतला भाग आहे, ब्रेन आहे, स्पर्म आहे, ह्यांना एनर्जी प्रोडक्शनसाठी काय ते कशाला अवलंबून असतात, ग्लायकोलिसिसवरच अवलंबून. म्हणजे ग्लायकोलिसिस इज द ओनली सोर्स ऑफ एनर्जी प्रोडक्शन. कुणामध्ये, इरिथ्रोसाइट्स, renal medulla, brain and sperm. Some plant tissues which are modified to store starch like a potato mainly depend upon a glycolysis for energy production. ज्यावेळेस तुम्ही मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, मॉडिफिकेशन ऑफ रूट शिकलाय, त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की पोटॅटो हे जे स्टेम आहे ते एनलार्ज झालेलं आहे. कशासाठी झालं रे, टू स्टोअर द फूड. मग ते फूड स्टोअर केलं जातं, म्हणजेच काय, ते स्टार्च असतं. ठीक आहे. मग काही प्लांटचे टिश्यू असे असतात की जे काय करतात, प्लांटमधलं स्टार्च जे आहे ते स्टोरेज करण्याचं काम करतात. पोटॅटोचं उदाहरण दिलेलं आहे. हे सुद्धा सगळे कशावर अवलंबून असतात, ग्लायकोलिसिसवर डिपेंड असतात. तिसऱ्या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितले की आता आपण जे तुम्हाला मी जे काही व्हाईट फायबर्स आणि रेड फायबर्सबद्दल बोललेली होते, मसल फायबर, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे बघा. इन चॅप्टर 3 बायोमॉलिक्यूल यू हॅव रीड अबाउट द ऑक्सिजन स्टोरिंग अँड ट्रान्सपोर्टिंग पिगमेंट myoglobin are richer in myoglobin of skeletal muscle. आणि म्हणले की बायोमॉलिक्यूलमध्ये आपण ज्यावेळेस प्रोटीन शिकत होतो त्यावेळेस हिमोग्लोबिन शिकलो, मायोग्लोबिन शिकलो. मग जसं हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन करण्याचं काम करतं, तसं मायोग्लोबिनसुद्धा काय करतं, त्याचं फंक्शन काय, मायोग्लोबिन हे एक प्रकारचं पिगमेंट आहे, प्रोटीन आहे म्हणतो आपण. हे काय करतं, तर ऑक्सिजन स्टोअर करणं, फक्त स्टोअर करत नाही, तर ट्रान्सपोर्टिंग करण्याचं कामसुद्धा मायोग्लोबिन करत असतं. आणि हे कशामध्ये आढळतं, स्केलेटल मसल्समध्ये आढळतं. रेड डार्क मसल असं म्हणले, आर रिचर इन अ मायोग्लोबिन दॅन दे व्हाईट पेल मसल. 2 मसल मग काय सांगितले, रेड आणि व्हाईट. मग जे रेड मसल्स आहे त्याच्यामध्ये मायोग्लोबिन जास्त असतं कुणापेक्षा, व्हाईट मसल्सपेक्षा. ठीक आहे. कारण रेड मसल डार्क म्हटले, त्याचं जे पॅटर्न जो आहे रेड डार्क पेल डार्क असा, तर डार्क जे असतात ते रेड असतात, पेल असतात ते काय असतात, व्हाईट असतात. देअरफोर, आणि आता आपण बघितले की रेड फायबर्समध्ये काय रे, मायोग्लोबिनचं प्रमाण जास्त आहे. देअरफोर रेड फायबर्स कॅन युटिलाइज द ऑक्सिजन स्टोर इन अ मायोग्लोबिन टू कंटिन्यू एनर्जी प्रोडक्शन ओव्हर द प्रोलॉंग्ड पिरियड बाय एरोबिक ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. आता मायोग्लोबिनचं प्रमाण जास्त आहे तिथं, याचा अर्थ तिथं ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन जास्त असणार आहे, ऑक्सिजनची लेवल जास्त असणार आहे. म्हणजेच ते जे रेड फायबर्स आहेत, हे रेड फायबर्स त्या ऑक्सिजनचा वापर करून काय करणार आहे, जास्तीत जास्त एनर्जी ग्लायकोलिसिसचा वापर करून किंवा एरोबिक रेस्पिरेशनचा वापर करून एनर्जी प्रोडक्शन करणार आहे किंवा त्याचं कंझ्युम केली जाणार आहे. ठीक आहे. दिस इनेबल टू परफॉर्म सस्टेनेबल वर्क ओव्हर अ लॉंग पिरियड. आता मधला पॉईंट राहिला बघायचा. Therefore, red fibers can utilize the oxygen stored in a myoglobin to continue energy production over a prolonged period by aerobic oxidation of glucose. This enable them to perform sustainable work over a long period. आणि जास्तीत जास्त एनर्जी तयार झाल्यामुळं जास्त कालावधीसाठी ते मसल्स काय करू शकतात, काम करू शकतात, कारण त्यांना एनर्जी तेवढी जास्त प्रमाणात मिळाली, कारण त्यांच्याकडे भरपूर ऑक्सिजन आहे. पण ह्याच्या अपोजिट ऑन द कॉन्ट्ररी काय होतं, व्हाईट फायबर प्रोड्युसर द एनर्जी निडेड फॉर द फास्ट अँड सिव्हर वर्क बाय ग्लायकोलिसिस ॲज अ सफिशियंट ऑक्सिजन इज नॉट इमिजिएटली अवेलेबल टू देम फॉर अ सच अ वर्क. आता त्यांनी कसं काय म्हटलं की आपण बघितलं व्हाईट फायबरमध्ये मायोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं तिथं एरोबिक रेस्पिरेशन जास्त होणार आहे का नाही, एनर्जी जास्त पाहिजे तेवढी तयार होणार आहे का नाही, इमिजिएटली तेवढी पाहिजे जे काही वर्क करत असताना ते मिळणार आहे का नाही. बट व्हाईट मसल ॲक्युमुलेट लॅक्टिक ॲसिड अँड गेट फटीग इन अ शॉर्ट टाईम. एरोबिक रेस्पिरेशन न होता तिथं कोणतं रेस्पिरेशन होतं, मग ॲनॉर्बिक रेस्पिरेशन होतं. पुढच्या पॉईंट स्लाईडमध्ये मी सांगणार आहे. ॲनॉर्बिक रेस्पिरेशन झालं की तिथं लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट होतं. कोणतं ॲसिड ॲक्युमुलेट होतं, लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट होतं, आणि साहजिकच मग त्यांना काय होतं रे, थकवा जाणवतो, थकवा जाणवतो. Thus, athletes with a higher proportion of red fibers in their muscles are physiologically better adapted for
सस्टेंडेड इव्हेंट लाईक अ मॅरेथॉन ऑर स्विमिंग ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. साहजिकच हे जे प्लेयर्स आहेत यांच्यामध्ये जास्त काय असणं गरजेचं आहे रे, रेड फायबर्स मसल्समध्ये असणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. इथे बघा लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. आपण एनॉर्बिक रेस्पिरेशनमधल्या 2 स्टेप बघतोय. एनॉर्बिक पहिली आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर काहींमध्ये लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन होतं, काहींच्यामध्ये अल्कोहोलिक फर्मेंटेशन होतं. ठीक आहे, दोन्ही आपण एनॉर्बिकच बघतोय. बघा ग्लायकोलिसिस आपण आता शिकलो. ग्लायकोलिसिसमध्ये आपण बघितलं की पायरविक ॲसिड तयार होतं आहे. ठीक आहे, हा पायरविक ॲसिड तयार झालं. पायरविक ॲसिड तयार झालं. आपण लॅक्टिक ॲसिड कसं तयार होते बघतोय. मग आपण बघितलं की मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं. ज्यावेळेस मसल्समध्ये एनॉर्बिक रेस्पिरेशन होतं आहे त्यावेळेस काय होतं, ह्या ग्लुकोजचं ग्लायकोलिसिस झाल्यानंतर काय तयार झालं, पायरविक ॲसिड तयार झालं. इथं प्लस काय वापरलं, काय ॲड केलं जातं तर NaDH2 यूज केलं जातं आणि काय तयार होतं, लॅक्टिक ॲसिड तयार होतं आणि हायड्रोजन रिलीज होते. म्हणजे काय तयार झालं, NAD+ तयार झालं. ठीक आहे, हे झालं लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनबद्दल. अल्कोहोलिक फर्मेंटेशन कसं होतं आहे तर इथं ग्लुकोज आहे. ठीक आहे, सेम स्टेप ग्लायकोलिसिस दोन्हीमध्ये सारखंच आहे. ग्लुकोज पायरविक ॲसिड तयार झालं, इथं सुद्धा ग्लुकोजपासून पायरविक ॲसिड तयार झालं. पण इथं होत असताना अल्कोहोलिक फर्मेंटेशन होतं म्हणजेच काय, त्यातून CO2 काय होतो रे, बाहेर पडतो. CO2 बाहेर पडले ह्या पायरविक ॲसिडमधून की जे प्रोडक्ट तयार होतो तो असतो ॲसिटाल्डिहाइड. काय असतो, ॲसिटाल्डिहाइड. अजून काय बाहेर पडतं आहे, NaDH2 बाहेर पडतं आहे आणि शेवटचा प्रोडक्ट तयार होतो तो म्हणजे इथॅनॉल. काय तयार होतं, इथॅनॉल. ह्याला अल्कोहोलिक फर्मेंटेशन असं म्हटलं जातं. लक्षात आहे सगळ्यांच्या. ग्लायकोलिसिसमध्ये 2 स्टेप म्हणजे आपण जे एनॉर्बिक रेस्पिरेशन बघतो त्या एनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये फर्स्ट स्टेप कॉमन आहे ग्लायकोलिसिस, पण एनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये सेकंड स्टेप जी आहे ती फर्मेंटेशन आहे. मग फर्मेंटेशन 2 प्रकारचं आहे, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, अल्कोहोलिक फर्मेंटेशन. तुमच्या इथे लक्षात येईल बघा. पहिलं आपण मगाचं उदाहरण जे बघितलं होतं जे काही प्लेयर्स आहेत त्याच्याबद्दल आहे. तर इन मसल द NADH+H+ प्रोड्युस्ड ड्युरिंग ग्लायकोलिसिस इज रिऑक्सिडाइज टू NAD+ बाय डोनेटिंग 1 प्रोटॉन अँड 2 इलेक्ट्रॉन टू पायरविक ॲसिड विच इल लॅक्टिक ॲसिड. तर आपण बघितलं की मसल्समध्ये NADH++ प्रोड्यूस होते. ग्लायकोलिसिस झाल्यानंतर आपण इथं बघितलं ग्लायकोलिसिस झाल्यानंतर इथं काय तयार झालं रे, बघा ग्लायकोलिसिस ज्यावेळेस तयार झालं आहे, ग्लायकोलिसिस प्रोसेस झाल्यानंतर इथं पायरविक ॲसिड तयार झाले, पण त्याचबरोबर काय तयार झालं, ट्वाईस NADH+H तयार झालं आहे. ठीक आहे, हे जे तयार झालेलं आहे इथं ते रिऑक्सिडायझर होतं. म्हणजे हायड्रोजन इथून काय होतो रे, निघून जातो. बरोबर आहे. प्रोडक्टमध्ये आपण बघितलं काय तयार झालं, NAD+ तयार झालं, हायड्रोजन रिलीज झाला आणि इथं काय केलं जातो, मग 1 प्रोटॉन आणि 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात आणि नंतरच पायरविक ॲसिडपासून काय तयार होतं, लॅक्टिक ॲसिड तयार होतं. मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड कसं तयार होतं हे जर तुम्हाला माहीत असेल तर पायरेविक ॲसिड ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस म्हणजे ग्लायकोलिसिस होत असताना पायरेविक ॲसिड तयार झालं आणि त्याचबरोबर NADH+H+ तयार झालं. ह्या NADH+H+चं रिऑक्सिडेशन झाल्यानंतर NAD जर सेपरेट होत असेल तर जो प्रोडक्ट तयार होतो तो असतो म्हणजे लॅक्टिक ॲसिड. ठीक आहे. स्केलेटल मसल युजली डिराईव्ह देअर एनर्जी बाय एनॉर्बिक रेस्पिरेशन. लक्षात ठेवा जे काही स्केलेटल मसल्स आहे यांच्यामध्ये एरोबिक रेस्पिरेशन होत नाही, त्याच्यामध्ये कोणतं रेस्पिरेशन होतं, एनॉर्बिक रेस्पिरेशन होतं आणि साहजिकच म्हणूनच जास्त एक्सरसाइज केली की आपण थकतो. तेच उदाहरण दिले बघा. आफ्टर व्हिगरस एक्सरसाइज लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट. ज्यावेळेस आपण जास्त एक्सरसाइज करतो, चालतो किंवा कोणतंही काम करतो त्यावेळेस ह्या मसल्समध्ये काय ॲक्युमुलेट होतं, लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट होतं, लिडिंग टू मसल फटीग. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. ठीक आहे. ड्युरिंग रेस्ट ज्यावेळेस आपण रेस्ट पोझिशनमध्ये येतो त्यावेळेस हे लॅक्टिक ॲसिड पुन्हा रिकन्वर्ट कशामध्ये होतं, पायरेविक ॲसिडमध्ये होतं. लॅक्टिक ॲसिडचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं, पायरेविक ॲसिडमध्ये होतं आणि पुन्हा एरोबिक रेस्पिरेशन चालू राहतं. ठीक आहे. आणि मग पायरेविक ॲसिडमध्ये झालं की आपण नॉर्मल होतो. ज्यावेळेस लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट होतं त्यावेळेस मात्र आपल्याला फटीग, थकवा जाणवतो. हे झालं पहिलं लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशनबद्दल. आता अल्कोहोल फर्मेंटेशन म्हणजेच काय, तर याचं उदाहरण ईस्टचं उदाहरण दिलं आहे. इन ईस्ट पायरवेट इज डिकार्बोक्सिलेज रिॲक्शन. बघा इथं बघा आपण बघितलं की पायरेविक ॲसिड आहे, ह्या पायरेविक ॲसिडमधून
काय बाहेर पडले रे? CO2 बाहेर पडला आहे, डिकार्बॉक्झिलेज झाला आहे. ठीक आहे, डिकार्बॉक्झिलेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे CO2 रिमूव्हल ऑफ CO2. मग इथं CO2 बाहेर पडल्यामुळं काय तयार झालं? ॲसिटाल्डिहाइड तयार झालं आणि त्याच्यापासून पुन्हा काय तयार झालं? इथॅनॉल तयार झालं. ठीक आहे, बघा आता शेवटचा पॅरेग्राफ. द ॲसिटाल्डिहाइड इज देन रिड्युस्ड बाय NADH+H+ टू इथॅनॉल. कार्बन डायऑक्साईड इज ऑल्सो प्रोड्युस्ड इन दिस प्रोसेस. ह्या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईडसुद्धा तयार होतो आहे. दिस टाईप ऑफ एनॉर्बिक रेस्पिरेशन इज टर्म्ड ॲज ए अल्कोहोलिक फर्मेंटेशन. आणि ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो आहे? अल्कोहोलिक फर्मेंटेशन. म्हणजेच एनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये पहिली स्टेप ग्लायकॉलिसिस आहे. ग्लायकॉलिसिस झाल्यानंतर दुसरी स्टेप आहे ती फर्मेंटेशन. आणि फर्मेंटेशनमध्ये 2 प्रकार आहेत, लॅक्टिक ॲसिड आणि दुसरं आहे ते म्हणजेच इथं आपण बघतो ती म्हणजेच अल्कोहोलिक फर्मेंटेशन. ॲक्युमुलेशन ऑफ इथेनॉल बाय फर्मेंटेशन इन अ कल्चर ऑफ ईस्ट मे स्टॉप फर्दर मल्टिप्लिकेशन अँड लीड टू द डेथ ऑफ सेल. साहजिकच जर हे इथॅनॉल फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये जर हे इथॅनॉल पुन्हा साठवून राहिलं तर साहजिकच इथं पुढची जी मल्टिप्लिकेशन स्टेप आहे ईस्टची ती काय होते? थांबते आणि तिथं सेलची काय होते? डेथ होते. इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन हावेवर ईस्ट कॅन रेस्पायर एरोबिकली. म्हणजे ईस्ट दोन्ही पद्धतीने रेस्पिरेशन करू शकतं, एरोबिकली पण करू शकतं आणि ऑक्सिजन अवेलेबल असेल तर ते एरोबिकली करू शकतं आणि अवेलेबल नसेल तर ते एनॉर्बिकलीसुद्धा रेस्पिरेशन करू शकतं. मला वाटतं तर ग्लायकॉलिसिसमध्ये कुणाला शंका नसावी. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी आता तुम्हाला एरोबिक रेस्पिरेशन ग्लायकॉलिसिस तर शिकलो आहे आपण, त्याच्या पुढच्या 2 स्टेप आहेत ते आपण घेणार आहे. आणि इथं टेस्ट कोड जो आहे तो टेस्ट कोड सगळ्यांनी 7 लक्षात ठेवा आणि टेस्ट सॉल्व करून मला मार्क्स पाठवा.